2014 साली मोबाईल जे आपण वापरतो 90% मोबाईल हे आयात आपण करायचो. आपल्याकडे त्याचं प्रोडक्शन नव्हतं. आता 300हून अधिक कंपन्या भारतामध्ये मोबाईल तयार करतात आणि मोबाईलची निर्यात 163 पटीने आपण वाढवलेली आहे. आता मोबाईल निर्यात करणारा देश हा भारत झालाय. संरक्षण उत्पादनामध्ये आपण विशेषतः जो दारुगोळा आहे आणि बाकी बेसिक गोष्टी आहेत यात 94% इम्पोर्ट करायचो. देशात 6% निर्माण करायचो. आजची परिस्थिती अशी आहे की आपण स्वयंपूर्ण तर झालोच आहोत, पण आपण निर्यात करतो आहोत आणि ही निर्यात 38,400 कोटीपर्यंत आज देशाची गेलेली आहे. 2.6 लाख स्टार्टअप्स आणि 120 युनिकॉर्न देशात तयार झालेत. आणि या सगळ्या विकासासोबत मोदीजींनी विकास भी और विरासत भी अशा पद्धतीनं या देशाची अस्मिता आणि देशाचा स्वाभिमान हा पुन्हा उंच केलेला आहे. अयोध्येतील राम मंदिर असेल, काशी विश्वनाथ कॉरिडॉर असेल, उज्जैन महाकाल लोक असेल, केदारनाथ धाम असेल, देशामध्ये भगवान गौतम बुद्ध सर्किट असेल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पंचतीर्थ विकास असेल, भगवान बिरसा मुंडा जनजातीय गौरव दिवस असेल, प्रसाद योजनेतून 1700 कोटी रुपयाची कामं मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या भागांमध्ये झालेली आहेत. आणि आता राजपथ नाही तर कर्तव्यपथ, राजभवन नाही तर लोकभवन, रेस्कोर्स रोड नाही तर लोककल्याण मार्ग, मुघल गार्डन नाही तर अमृत गार्डन, पोर्ट ब्लेअर नाही तर विजयपुरम, अशा पद्धतीनं आज आमची अस्मिता आम्ही पुन्हा जागृत केली आहे. योग दिवस हा जागतिक पातळीवर गेलेला आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, काश्मीरमध्ये झालेली ऐतिहासिक चूक ही सुधारून 370 आणि 35A हे रद्द करून काश्मीरचं 100% भारतामध्ये इंटिग्रेशन, विलिनीकरण करण्याचं काम हे मोदीजींच्या सरकारने केलंय.